मी आणि रोशनी आता आम्ही दोघं चाललोय इस्कॉनला जाणार आहे. पहिला तर ती विरारवरनं मला अंधेरी स्टेशनला भेटेल. आता ती गोरेगावपर्यंत पोचली आणि मी ऑटोमध्ये आहे. ऑटो 15 मिनिटात तरी पोचेन, 15-20 मिनिटात अंधेरी स्टेशनला. मग तिकडून दुसरा ब्लॉग चालू, म्हणजे दुसरा ब्लॉग नाही, तिकडून कंटिन्यू करते. कारण मला मी खूप दिवस झाला ब्लॉग नाही टाकला आणि मला ब्लॉग पोस्ट करायचा आहे. तो आता मी पोस्ट करते 4 दिवसानंतर. ह्याच्यासोबत तिकडे चपाती पण भेटत होती. भात आणि चपाती खायचं. तुला नाही आवडत? मला आवडतं, मी खाते. कडू खाली पाडले बघ. आता आम्ही लोक जाणार आहे. रोशनीला मठात पण जायचं, आज फ्रायडे आहे म्हणून. विले पार्लेच्या सॉरी थर्सडे. आता हे खाऊन मग चालू करते मी माझा ब्लॉग. खाऊन एवढं कडू होतं ते, त्यामध्ये करेला होता, करेला. आणि रोशनीने खाल्लाच नाही, फेकून टाकला सर्व. आणि मी सर्व खाल्ला. हाय पण बोलते. इधर तर सब कुछ मिळता है यार. मी तिथे पूर्ण टाइम अशी व्लॉगिंग करत फिरू शकते. एवढं चांगलं आहे ना, पूर्ण टाइम व्लॉगिंग करत फिरू शकते मी इथे. आता 4 वर्ष चालू आहे. हे या कलरमुळे गोरी वाटते का? मी चांगलं होतं पण थोडं चेंज करायचं. फक्त ब्लीच केलंय माझं पण. तर त्याचं फक्त ब्लीच करून सोडून दिलंय. करायचं होता दुसरा कलर. बोलली इकडे करू नको म्हणून तर व्यवस्थित मी तिकडून पण केलंय म्हणून तर व्यवस्थितच मध्ये केलं. नाही तर काय बस पी नाही झालं. अरे मस्त लागतात. आता आम्ही इथून मठात जाणार आहे. चालू झाली आहे. अरे हे 50 रुपयाचं आहे. 50 रोशनी नाही भेटणार आहे. बघते यार काय पण ते चप्पल्स आहे. ढेरे यूज केलेले वाटतं ना बघून. काय पण बघू शकते ही पोरगी. मला नको. मॅगडीमध्ये आलाय. फक्त खायचं काम चाललंय. रोशनीला आम्ही सर्वीकडे जाऊन आलो आणि आता चिकनचा बर्गर खात आहे रोशनी. हा एक टॉप घेतला आम्ही दोघांनी. बड्डे शॉपिंग करायला आले. शॉपिंग राहिली बाजूला आणि मी फक्त एक टॉप घेतला. तो 100 रुपयाला दिसला म्हणून. टँक टॉप एक्स्ट्रा स्मॉल. घ्यायला आला. लग्न करणार आहे मॅडम.
साड्या जमा केल्या आहेत. आता हे अजून पिंक कलरची पाहिजे. ती ब्लू ती बरी आधी ती तशी बॉल. थोबड्यावरनच माझं समजतं. आयब्रो मस्त वाटतात ना जरा, कारण ते एकदम मस्त आणि डार्क फील झालेत. मी आली घरी, येऊन कधी झोपून गेली, म्हणजे 1 तासचा फोन वापरला आणि 1 तास लगेच नंतर येऊन मम्मीच्या बाजूला झोपून गेले. मला भूक लागली, नुसती भूक लागते. खाऊन झोपलेली आणि मॅकडीमध्ये गेलेलो, छास पिलेला, तिकडे ती खिचडी खाल्लेली. घरी येऊन लगेच मम्मीने काय बनवलेलं आज, ते काय होतं, चवळी, जी मला नाही आवडत पण ठीक आहे. भंडाऱ्यामध्ये चवळीच असते ना? जाडी चवळी असते. स्वस्त भेटते काय? नाही, कोण बोललं? नाही, भंडाऱ्याला का असते मग चवळी? पण ती चवळी वेगळी लागते, ही लय वेगळी लागते घरची. मी आता नाश्ता करणार आहे. उठ ना. उठून काय करू? दूध पण ते बंद कर जा. माझी मम्मी मला मारते. दूध गरम बंद कर आणि चहा घे तुला. उठ ना आधी ती. जा उठ. उठ जा. झालं लवकर आधी ती. चांगली झोपले मी, मला उठवते जावा. गेट अप फास्ट. तिला उठवायला पाहिजे, तिला नाही उठवते. ती झोपली मागे पार फसरून साठी उठवलंय मला, आणि वरून बोलते जातेच तर चाय पण पी. म्हणजे कसं आहे बघ, चाय कुठे काढून ठेवलाय, कशात, ह्याच्यात का काढून ठेवलाय चाय? त्या बघा माझी मम्मी, माझ्या ते मला उचलायला ना मध्ये स्लिप होते. माझी मम्मी बघा, ह्याच्यामध्ये मम्मीने चाय बनवला. आता कोण, आता काय बोलायचं? अरे पण ह्याच्यामध्ये कोण बनवतं चाय यार? सगळं होतं. हेच आम्ही केलं असतं तर आता पण बोंबलच सुटलं. आपण स्ट्रगल करणारी माणसं. हे काय अच्छा, मम्मी जुगाड बोलली, मला ऐकायला तर तुझी गाड. हे बघ मेहंदी मम्मी ऐशूनी काढली. येशूने मम्मीच्या पायावर मेहंदी काढली, जसं का मम्मीचं लग्न आहे. हे बघ मम्मी, तुझ्यावर हा ब्ल्यू कलर असा ह्याच्यात उठून दिसतोय, तुझे पाय एवढे गोरे वाटतात ह्याच्यामध्ये. गोरेच आहेत. हा गोरेच आहे. तोंड बघा, तोंड बघा. कोण येतं खाली एवढं भेटायला? मी खाली जातच नाही, मी अशीच उठली. नाही ना, रात्री 2-2 वाजता. माझी मम्मी पागल झाली आहे गाईस, तुम्ही बघू शकता. माझी मम्मी मला बोलते तू 2 वाजता खाली जाते, आणि मी 2 वाजता खाली जातच नाही. मम्मी मोनू की बात कर रही है और मेरे को तोड़ रही है. I'm searching green necklace for my saree. मिशो जिंदाबाद. मिशोच्या कार्ड मध्ये माझं 6-7 हजारापर्यंत झालंय, जे मला मागवायचंय सर्व त्या घरासाठी. अभी देखते मम्मा आयब्रोज का. नंतर आता नंतर नाही, तेव्हा पण नंतर बोललीस, आता पण नंतर बोलतेस. आणि मला उद्या जायचंय परत इस्कॉनला. उद्या? आज गेलेली, उद्या पण जाणार आहे मी. मेरे को मजा आ रहा है उधर जाके. मम्मा ते फक्त दिसतंय तिकडे चांगलं, आणि ते 100 रुपयाला. 100 रुपये ज्यादा है उसका. काय पण मम्मा, हे असं भेटणारच नाही तुला. मिशो वरती नको बघू, जा अंधेरी स्टेशनला जाऊन खेळ. माझ्याकडे वेळ नाहीये. काय करते? नाही, माझ्याकडे दिवसभर करतेस काय? मम्मा, ही कहाणी झाली आहे. 96 मध्ये काय भेटते? इथे दिसत होता. कोणाचा? 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 तुला बोलते ती. माझ्याकडे प्रूफ आहे. शी इज टॉकिंग अबाउट मी व्हिडिओ काढते. हा, इथे हे झालं, धक्का बस. ए चल मम्मी, मी 3 महिना आयब्रोज नाही केलेत मी. केले उडवून टाकले. चुप आहे मम्मी, आता जास्त झाला. कधीपासून बोलते. बर्थडेच्या दिवशी बोलत होती केले नाही साली. अय्या बघ कशी बोलते मम्मी, तुला साली बंद करते. आई ती मार खाशी का वेड्यासारखं केलंस तर.
वेड्यासारखं केलंस तर मान खाशील. हे बघ कप ना आली ती वेड्यासारखी करते. माझी केस तोडली घरात मेंटली माझी पण केस घेते. हा मग सोड माझी केस. पूर्ण मेंटली प्रॉब्लेम आहे घरात. थांब आता मी बघ तेवढ्याच कामाची तू. अरे एवढा फॅन्स केस गेलाय. मग बघितलं मी पण हेच केलेलं. मग पागल लोकांसारखं. रोज अशी केसेस लावत बस फक्त तेवढंच ते मी बघ मम्मा कशी वाटेल. फॉरेनर गाइस व्हाट्स अप मम्मा मम्मी जरा छान नाही वाटत ब्लॉन्ड केस. मम्मी मुलगा तुझा मुलगा आता दिसला ना. व्हाट्स अप ब्रदर ब्रदर. तेवढ्याच कामाची गाईज. गाईस गेट्स गोस गर्ल्स. माझं नाव काय ठेवलं असतं मी मुलगा असते तर? विक्रम. त्याला मी रोज बोलते चक्रम. काय चक्रम मॅड. हे चल टॉपिक खूप चेंज केलास. शी नंतर करसी पहिला हे घे. नंतर मी पहिला खाते काहीतरी नंतर ते. मम्मा यासाठी तुझी ताकद नाही जाणार. ही अशीच करते थांब थांब करून. ए मम्मा उद्या पण इस्कॉनला जायचंय मला. मला फोटो काढायचे तिकडे. आता जाऊन राहू दे मग. तिकडे कोण फोटोज नाही काढून देत. ती सिक्युरिटी येऊन माझ्याचकडे बघते येऊन नुसती. खाणे फोटो आणि आतमध्ये हा काढून येतात. मी तर किती वेळा काढले. अरे असं लपून लपून ग. पण मी 10 वेळा केलं ना तसा म्हणून तिची नजर अशी टाक करून माझ्याकडेच होती. एवढं मस्का लावायला लागतं. माझे आयब्रोज किती वाढलेत माहिती. किती वाढलेत. अशी झालं ते ह्याच्यामध्ये दिसत का नाही तर मला समजत नाही. पण खूप माझे खूप आयब्रोज झालं. वरतून पण आणि इथून पण मी फील करते ना तेव्हा मला ते दिसत. पकड नंतर करते का. बाय गाईस. मी थांबून राहिली की ही आता जेवेन. ही जेवली पण जेवली आणि आता बघ झोपून गेली. आणि जरा मला पडू दे. उठ मम्मी. हर टाइम आहे तुझं. लोकांचे कसे करते. मी नाही कोणाची करता आयब्रो. हा पण बाकी तर करते ना. एवढे क्लायंट येतात का नाही. कोणाची क्लायंटची आयब्रो थोडी. आयब्रो ना हेअर तर करते ना. कशी करते आवडीने करते ना. करते हे पण हेअरच आहेत. कंटाळा आला आधी. मम्मी आता मला झोप आली. मम्मा तुला पहिल्याच बोललेली म्हणून जेवायचं. मला माहितीये तुझं जेवल्यानंतर ही आळशी होऊन जाते एकदम. मम्मी गाईज नाही आधी तिला पाहिजे. मम्मी उठ मम्मा उठ. तुला वाटतं मी तुला झोपून देईन. काय करायचं. शेप तर दिलंयस तू. अजून काय करायचं. मम्मा 3 महिने झाला आयब्रो नाही केले. छान वाटतात. नाही चांगले ना. मला नाही. मला बेकार वाटायचं. ही अशीच करते आणि हिने इथून माझे उडवलेत आणि इथून अजूनपर्यंत आलेच नाही कधी. मी उडवले. वा किती खोटारडी देवाला नाव. देवाला तर गाबर खोटं बोलायचं पहिला. आहो त्या देवाला मला नका शिकवू. समजलं ना. तुम्ही देवाचं तर मला शिकवूच नका. आम्ही कोणाबद्दल तरी बोलून हसतोय. बघा बघा आमचा व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण असे बोलता. हो देवाचं तर तुम्ही मला तर बोलूच नका. समजलं. पहिला तुम्ही बघा कसं बोलतात. तुम्हाला आहे का शिस्त बोलायची. झोपूनच करणार आहे आयब्रो. लेट्स गो गाइस. आयब्रो करते हैं अभी रात के 1-1:30 बजे. पोचा कर. इथं कर ना पाय. कशी बाई आहे यार. पावडर बिवडर लावली नाही. काय नाही लावली. हळू कर. होल्ड कर. बोल ना मग. तुला नाही समजत का. पहिल्यांदा करते का आयब्रो.
म्हणून पैसे देऊन बाहेर करायचे आयब्रोज. मला माहिती होतं तू नाही खाणार एवढा भात. पकडा मॅडम, फोन ठेवा खाली आता. हम ऐसे भी रख सकते हैं. असं बंद कर. वाव गाईज, आता किती छान वाटत ना. आयब्रो केल्यानंतर माणूस एकदम अलग दुनियामधला प्राणी वाटतो. मोनूचे आयब्रोज करायचे होते तिला बर्थडेच्या टायमाला, पण मम्मीने तेव्हा केले नाही म्हणून ती आता बोलते मला नाही करायची आहे, मी उद्या करते. आणि तिला माहित नाही ते उद्या पण होणार नाहीत आणि ते कधीच नाही होणार आहेत जोपर्यंत ती मागे नाही लागणार. झोपून देत नाही, नुसतं कामाला लावतात. आता याच्यानंतर परत आयब्रोज केले ना, काय सत्यानं झालंय, मार खाशीन. वाटतो करून टाकला आयब्रोचं फार. पकड इथं. कसं पकडतात? असं पकड. त्या हाताने असं पकड. हा हात खाली करायचा असतो. असा सत्यानाच करून टाकलाय काय काय करून ब्लेडनी. टाईट कर. पकड असं जोरात. हलवलीच तर काढूनच टाकीन सगळं. फक्त एक्स्ट्रा काढते, सत्यानाश केलायस तू. टाईट पकड, असं करू नकोस. आयब्रोज आहेत काय देशी बेकार ना. काहीच नाही केलं अजून. हलू नको ना. हलू कसं शकतं माणूस आयब्रो करताना? गेंडी झाली. बापांनी पकडलेलं असं वर खेळ. केलेत पप्पानी आयब्रो, मीच केलेले एकदा. तर पप्पा नेहमी करायचा तुझा बाप माझ्याकडनं आयब्रोज. पप्पाचं नाव घेतलंस ना म्हणून झालं. गेंडे हळू नकोस. मम्मा मला तर असं वाटतंय मी आयब्रोला कट मारू परत. ते असतात ना म्हणून माहिती, इथून अशी केस ठेवतात आणि इथून पूर्ण कट. म्हणून इथून पूर्ण ब्लेडनी पूर्ण टाकली आणि असे ठेवतात. चॉम्बाय. मी जेव्हा शिकत होती ना हे सर्व हेअरचं, तेव्हा मी ते कट मारलेलं आयब्रोला आणि ते मी खूप महिने ठेवलेलं. असं हर टाइम करायची. आणि ब्ल्यू कलर आणि एकदा